नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे एक बोर घेत आहेत. तर व्हिडिओ बनवायचा तात्पर्य असा आहे की तुम्हीही अशी गलती करू शकता, म्हणून मी तुम्हाला इथेच सावध करतो की कम से कम तुम्ही 3-4 जणाला अलग अलग पानाड्यांना दाखवत जा. बघा, इथं अशी चुकी झालेली की एकच पानाड्यावर भरोसा करून जवळपास 700 ते 800 फूट खोल बोर मारला, पण फुफुटाच उडाला राव. इतका फुफुटा उडाला की विचारूच नका. आजूबाजूचे म्हणजे घरं वगैरे असतात ते फुफुट्याने पूर्ण जाम भरून गेले होते. तर जस्ट सुरुवात झाली. प्रत्येक शेतकऱ्याला आशा असती किंवा कुठल्याही घरी आपण घरगुती बोर मारतो, कुणालाही आशा असते की यार पाणी लागावं, कारण की इतके मेहनतीने आपण बोर मारतो. खूप पैसेही लागतात, मेहनतीने पैसे आपण कमवतो आणि ते असे बेकार वाया केल्यावर माणसाचं किती पश्चाताप होतो ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही बोर घ्यायच्या अगोदर कमीत कमी जाऊ द्या ना, 400-500 रुपये आपण बघा, 50,000 रुपये गेल्यापेक्षा 400-500 रुपये जाण्यात काही मोठं हे नाही आहे, नुकसान नाही आहे. पण जर तुम्ही बोर मारला, जसं आता या आमच्या शेजाऱ्याचं झालेलं आहे, यांनी बोर मारला आणि एकाच माणसावर विश्वास ठेवून मारून टाकला. तरी आम्हाला माहीत आहे एरियाचं कसं आहे. या एरियामध्ये 45 ते 60 फुटावरच सर्व बोरांना पाणी आहे, लबालब पाणी आहे, एकदम खूप सारं पाणी आहे. या एरियात भरपूर पाणी आहे. पण जेव्हा तो बोर 250 गेला, 300 गेला, म्हटलं बंद करून टाका, पॉईंट चेंज करा. पण त्यांनी नाही केला. पानाड्याच्या भरोशावर तो बोर मारत गेले ते. तर बघा किती फुफुटाच उडतं आहे, काही नाही आहे. परेशान आहे ते गाडीवाले बी परेशान आणि मालक सर्वात जास्त परेशान. बघा, असं वाटतंय की रान पेटलंय की सगळीकडे, इतका फुफुटा उडतंय, इतका बेकार फुफुटा की विचारूच नका तुम्ही. असं वाटते की कुठेतरी आग लागलेली, आणि अक्षरशः बोरवेलच्या ज्या मुखातून असं वाटतंय की धुपटच निघत आहे डायरेक्ट, एकदम फुफुटा. थोडीफार जर ओल असली तर इतका फुफुटा उरत नाही ना, म्हणजे उडत नाही. त्यामुळे या जमिनीत इथं ओलच नाही आहे, तर फुफुटा उडणं साहजिक आहे. तर इतका फुफुटा पाहून कोणाचंही मन झुरवून जाते, कारण की कोणालाही वाटते थोडंसं पाणी लागावं, कामापुरतं तरी लागावं. माझं तर म्हणणं आहे पाणी भरपूर लागावं, कारण की पशु आहेत, पक्षी आहेत, बरेच पाणी जास्त असलं तर आपण कोणाला देऊ शकतो, पाणी वाटू शकतो. कारण की पाणी, जल ही जीवन आहे ना. आपण आशानं बोर मारतो की चला पाणी आपल्याला भरपूर लागेल, तर भरपूर नाही तर कम से कम घरचं तरी चालायला पाहिजे. पण थोडंफार बी नाही लागलं तर माणसाचे खूप मनस्थिती वाईट होऊन जाते. त्यामुळे बोर घेताना थोडी काळजी घ्या. 2-3 जणांना दाखवा. तुम्ही घरी प्रयोग करू शकता. 2 ताराचे रॉड घ्यायचे, कॉपरचे घेतले, तांब्याचे किंवा लोखंडी जे आहे तार असतो ना, त्याला एल आकारात कापून त्यानंही चांगले टेक्निक आहे, त्यानंही पाणी बऱ्यापैकी कळते. पण हे जे असतात ना घरी बसून हुबासक्या मारतात, या लोकांचं काही खरं नसते. नारळाचाही प्रयोग बऱ्याच ठिकाणी सक्सेस होतो, बऱ्याच ठिकाणी नाही होत. शेवटी नशिबाचाही खेळ असतो. पण आता काय आहे, बघू शकता इथं आता सकाळी गाडी लागली होती आणि आता संध्याकाळ व्हायला येत आहे. परत काळी माती लागली जमीन, पाण्याचं नामोनिशाण नाही आहे कुठेही. आणि असं करून करून सकाळपासून हे ड्रिलिंग जे आहे हे चालू आहे आणि रात्र झालेली आहे. बघा, अक्षरशः संध्याकाळचा म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे आणि तरीही पाणी अजून काही इथं लागलेलं नाही आहे. तर आम्हाला तर आशा होती की पाणी थोडंफार तरी लागेल, पण काही नाही आहे. थोडासा ओलावा पण नाही आला, तर खूप दुःख होते असं काही झालं की. तर इथून पुढं जर आपण बोर मारताय थोडी काळजी घ्या आणि थोडा विचारपूर्वक 2-4 जणांना दाखवा. स्पॉट चांगल्या प्रकारे चेक करा आणि नंतरच मग बोर मारा, नाही तर मग काय नुकसान होते बघा. तर एक छोटीशी तुम्हाला माहिती होती व्हिडिओमध्ये. तर आशा करतो की नक्कीच आवडली असणार.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, अजूनही तिथं काहीच नाही, पाणी काही येत नाही आहे आणि रात्र झालेली आहे. लाईट लावून बोरिंग करणं चालू आहे, पण काही पाणी लागलेलं नाही आहे. सकाळी शेवटी बघा, मी तिथं जाऊन बघितलं तर काही नाही आहे. यांनी थोडंसं वरून पाणी टाकून दिलं त्यांना धुवायसाठी आणि बघा किती मोठा ढिगारा रेतीचा साचले.